मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार हजेरी लावली आहे। माणगाव तालुका, किल्ले, रायगड आणि निजामपूर परिसरात या पावसानं नागरिकांची अक्षरशः भंबेरी उडवली। या ढगफुटी सदृश्य पावसानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दिनांक 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाड, माणगाव, पोलादपूर या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। किल्ले, रायगडच्या परिसरातील जोर आणि जवळच्या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलं होतं। पाण्याचे जोरदार प्रवाह रस्त्यावरून वाहत होते। या पाण्याची उंची 1.5 फुटांपेक्षा अधिक होती। जोर गावात एक कार पाण्यात अडकून पडली तर दुचाकी वाहून गेली। अचानक आलेल्या जोरदार पावसानं नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली। निजामपूर भागालाही पावसानं झोडपून काढलं। यामुळे कोरडे पडलेले नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। नाल्याचं पाणी रस्त्याच्या बरोबरीने वाहत होतं। निजामपूर विभागात अतिदुर्गम डोंगराळ भागात कुंभे ग्रामपंचायत हद्दीतील जोर गावात 23 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। पावसामुळे धनवी सोडल्यानंतर जोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून डोंगरातून येणाऱ्या ओहोळाच्या मोठ्या प्रवाहामुळे रस्त्याकडेच्या मोऱ्यांचे कठडे तुटले। त्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर आला। या प्रवाहात काही वाहनं अडकली होती। यात एका इको गाडीला स्थानिक नागरिकांनी रस्सीच्या सहाय्याने बांधून ठेवल्यामुळे सुदैवाने ती वाहून जाता जाता वाचली। सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी यात झाली नाही। मात्र शेतकरी आणि नागरिकांचं मोठं वित्तीय नुकसान झालं आहे। वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।